पूल विभागाकडून परळच्या उड्डाणपुलाचं काम सध्या सुरू असून त्यासाठी उड्डाणपुलाची एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे हा रस्ता बंद असल्याची सूचना सर्वसामान्यांना मिळावी यासाठी कंत्राटदाराकडून तिथं लावण्यात आलेला फलक हा चक्क इंग्रजी आणि गुजराती अशा 2 भाषांमध्ये होता। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजधानीत मायबोली मराठीची वारंवार होणारी उपेक्षा पुन्हा दिसून आली। ही बाब निदर्शनास येताच ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख मिनार नाटळकर यांनी या प्रकरणात कंत्राटदाराला जाब विचारला। इंग्रजी आणि गुजराती भाषेतला सूचना फलक तातडीनं काढून तिथं मराठी फलक लावण्याची सूचना त्यांनी केली। क्या है ये लिखो क्या है, रोड क्लोज हेड। आप पढ़ना, ये क्या लिखा है? ये गुजराती लोगों का काम है क्या? ये एरिया गुजराती लोगों का है क्या? आपने किया किसने लाया बोर्ड? तो ये वो छोड़ो, वो छोड़ दो सब। तो वो ठीक रहा है, वो पहला बंद करो, समझा ना? ये उधर से अभी का भी निकालो, बुलाओ लेबर बुलाओ, फटाक से बुलाओ, मेरे सामने उसको हटाओ। इधर लोगों से किधर किधर से मेरे को फोन आया, ये क्या चल रहा है परल में? गुजराती लोगों का हो गया क्या एरिया? उधर साइड में रखो, उल्टा करके रखो। माझ्या असं इथे निदर्शनास आलं की हे जे ब्रिजचं काम सुरू आहे इथे एक बोर्ड लावण्यात आला होता, त्यामध्ये वर इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलं होतं आणि खाली गुजरातीमध्ये लिहिण्यात आलं होतं। तर मी तेच विचारलं इथे जे जो कंत्राटदार जो ठेकेदार इथे जो होता त्याला मी ते बोलून घेतलं, त्याला विचारणा केली असता तो बोला नाही तो इकडचा नाही आहे, तो दुसरीकडचा आहे। जरी दुसरीकडचा असला तरी मुंबईत तो गुजराती फलक का, ही आमची भावना आहे ना। तुम्हाला काही फलक लावायचे असेल, काही करायचं आणि हा जो आपला परळ विभाग आहे तो गिरण गावांचा विभाग आहे, मराठी माणसाचा विभाग आहे, तर तुम्ही इथे काही काम करताना मराठीमध्ये फलक लावले गेले पाहिजे अशी आमची भावना आहे। मंडळी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत परळ सारख्या मध्यवर्ती ठिकाणी गुजरातीत सूचना फलक लागतो त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काही प्रश्न उभे राहतात। पाहुयात एबीपी माझाने